नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला। अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा, तर लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं। तरुणपणाची व्याख्या नेमकी काय? छगन भुजबळांचा सवाल। केंद्रात जाणार होतो पण राज्यामध्ये माझी गरज असल्याचं सांगितलं, मग आता काय झालं? भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सवाल, तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। मुंबईमध्ये महत्वाची बैठक, परिसरात भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळामध्ये आणि कामाचा नेता बाहेर। ओबीसी नेते प्रकाश शेळकेंची सरकारवर टीका, तर भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान, माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा, तर अजित पवार छगन भुजबळांना नक्की संधी देतील, हिरामण खोसकरांकडून विश्वास व्यक्त। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा। कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब, तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो। गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचं माझ्यावर दायित्व, जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघात रोषणाई कार्यक्रम। मंत्रिमंडळात उचित स्थान दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार, मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, मला मंत्रिपद मिळावं म्हणून सगळ्यांनीच प्रयत्न केला, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। खातेवाटप एकमतानं झालं, पालकमंत्रीपदाचा प्रश्न देखील लवकर सुटेल, पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, पालकमंत्रीपदावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पुण्याला मंत्रिमंडळामध्ये चांगलं प्रतिनिधित्व मिळालं, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणेंना संधी दिली, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। विरोधक निकाल फसवू शकले नाहीत म्हणून ईव्हीएमवर बोट, कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून मवियाचा ईव्हीएमवर रोष, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। लोकसभेचा निकाल जनतेचा कौल, विधानसभेला ईव्हीएमला दोष दिला, अमोल मिटकरींचा खासदार निलेश लंकेंवर निशाणा, तर सन्मान निधी दिल्यानं बहिणींनी दादांना आशीर्वाद दिला, मिटकरींची प्रतिक्रिया। ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवलं त्यांच्याशी माझा संघर्ष, माझ्या भागामध्ये सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करावं लागेल ते करू, मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, आव्हानात्मक कामं करण्याची सवय असल्यानं अडचण नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा विश्वास। खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये चढाओढ, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद, तर वरिष्ठ माझ्या रूपाने जिल्ह्याला न्याय देतील, पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर भरत गोगावलेंचं उत्तर। बीडच्या पालकमंत्रीपदावरून ही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा दावा कायम, भाजपचे अतुल सावे हे मैदानात, पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये रस्सीखेच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही नाव चर्चेत। ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी 3 नावं चर्चेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वनमंत्री गणेश नाईक यांचंही नाव चर्चेत, तर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिंदे साहेबांनी स्वीकारावं, सरनाईकांची प्रतिक्रिया। यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे संजय राठोड आणि भाजपचे अशोक उईके इच्छुक, दरम्यान पालकमंत्रीपद आता कोणाला मिळतं याकडे लक्ष। जळगावातही पालकमंत्रीपदासाठी चढाओढ, गिरीश महाजन, संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील हे मंत्री असल्यानं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची उत्सुकता। नाशकातही पालकमंत्रीपदासाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे इच्छुक, तर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्यानं धोरणानुसार आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं, माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील इच्छुक, तर पसंतीचा जिल्हा पालकमंत्रीपदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, मात्र अंतिम निर्णय तिन्ही नेते घेणार, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित, उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद। लग्न सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले त्याचं स्वागत, पारिवारिक कार्यक्रमात एकत्र येणं ही महाराष्ट्राची संस्कृती, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू राजकारणामध्ये पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।
शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण, तर बीड आणि परभणीतील प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचीही विनंती. बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार. वाल्मिक कराडवर आरोप करताना विरोधकांकडून धनंजय मुंडेंकडे बोट. मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. तर सोलापुरात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध. आज ग्रामपंचायत बंदची हाक. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज परभणी दौऱ्यावर. शिरसाट दुपारी 1:30 वाजता सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पोलीस अधीक्षक आरोपींना लवकरात लवकर अटक करतील अशी अपेक्षा. फडणवीसांनी शब्द पाळत तपास अधिकारी बदलला. आम्ही आमचा अल्टिमेटम मागे घेत आहोत. सरपंच देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती. बीडच्या बाळासाहेब कोल्हे यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती. सोलापूरच्या बार्शीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. पुण्यामध्ये लाल महाल समोर मराठा समाजाचा धरणा आंदोलन. बीड आणि परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा बांधव आक्रमक. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू. राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी. चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून टीका. माहितीचं संवेदनहीन सरकार सत्तेमध्ये. कॅगच्या अहवालावरून नाना पटोलेंची टीका. कोरोना काळामध्ये औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ही गंभीर बाब. कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार. अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साताऱ्यामध्ये दरे गावात दाखल. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या मूळ दरे गावात. शिंदे पिता पुत्रांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम असणार. एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंचं ग्रामस्थांकडून स्वागत. शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवलाय. संजय शिरसाटांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तारांना नाव न घेता इशारा. तर सत्तार 2.5 वर्षानंतर मंत्री होणार का याचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही वक्तव्य. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राकडून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आदिती तटकरे सहभागी. गरीब मुलांनाही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न असेल. नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. मंत्रिपद मिळाल्यावर भुसे मतदारसंघात परतले. नागरिकांसाठी एसटीचा प्रवास सुखकर करणार. एसटी सेवा कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतील याचा विचार करत नागरिकांना सुविधा देणं हीच भूमिका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. ठाकरे गटानं बीएमसीमध्ये स्वबळावरून लढून भाजपचा फायदा करू नये. शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा सल्ला. ठाकरे गट वेगळं लढत असेल तर आमचीही वेगळं लढण्याची तयारी. जगताप यांची माहिती. लाडकी बहीण निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न होता. लाडकी बहीण सावत्र झाली असं वाटतंय. लाडकी बहिणीवरून प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला. मुंबई गोवा महामार्ग यावर्षी पूर्ण करणार. माणगाव इंदापूरमधील बायपासचं काम मार्गी लावणार. मंत्री भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन जळगावच्या जामनेरमध्ये दाखल. कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जल्लोषात स्वागत. 800 वर्षानंतर हिंदू समाजानं आम्हाला आपलं म्हटलं. महानुभाव आश्रमाच्या कार्यक्रमात संघ प्रमुखांनी व्यक्त केली खंत. साताऱ्याच्या शिरवळमध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचं स्वागत. 30 फुटांचा हार घालत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. उदय सामंतांचं रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात ढोल ताशांच्या गजरामध्ये फुलांचा वर्षाव करत स्वागत. मंत्री भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये गोगावलेंचं जंगी स्वागत करत आनंदोत्सव साजरा. महाड मतदारसंघाला 20 वर्षानंतर मंत्रिपद. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत. शहरातील नेताजी चौक इथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नाईकांचं स्वागत. तुळजापूरच्या शेतकरी मारहाण प्रकरणाची आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून दखल. अधिवेशनातून परतल्यानंतर आमदारांकडून आंदोलनस्थळी पीडित शेतकरी कुटुंबियांची भेट. पुण्यामध्ये हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीनं हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात 1000 मृदुंग वादकांकडून एकत्रितपणे मृदुंग वादन सादरीकरण. वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची समिती गठीत. 1 जानेवारीनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार. उल्हासनगरमधील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा. महापालिका आयुक्तांचं थेट पोलीस आयुक्तांना साकडं. पोलीस
बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याची तक्रार.